भाज्या काढून आल्यावर आम्ही आंघोळ नाश्ता आवरलं. मम्मीने सुद्धा तिचं रोजची सकाळची कामं आवरली, पूजा, रांगोळी वगैरे. आणि इथे बघा दारात मस्त अशी फुलं ठेवलेली पानात. त्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर निघालो फेरफटका मारायला. आणि इथे बघा मस्त अशी बोगनवेलची झाडं होती. रंगीबेरंगी फुलं बघून किती छान वाटतं ना. तर इथे मम्मीने सुद्धा काही घेतली होती डायनिंग टेबलवर फ्लॉवर पॉटमध्ये ठेवण्यासाठी. आणि इथे विराज बघा हात बिलकुल धरून देत नव्हता. त्याचं म्हणणं होतं की माझा हात सोड, मला माझं एकटाच पळू दे. आणि तो मस्त असा पळत सुटलेला. तर इथे बघा कारली सुद्धा मम्मीने झाडाची काढून घेतली. तर इथे बघा विराज फायनली आजीचा हात धरून निघाला आहे. नाही तर नुसतंच त्याचं म्हणणं होतं की मला एकट्याला चालू दे आणि सगळीकडे पळत सुटलेला. तो सुद्धा खूप एन्जॉय करत होता. आणि काही फुलं आणि कारले वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर इथे बघा मम्मीने काही फुलं सुकवलेली, ती सुद्धा ती काहीतरी झाडांमध्ये जी भाज्या तिने लावल्या आहेत तिथे ती टाकणार आहे खत म्हणून. तर इथे बघा मम्मीने मस्त अशी छोटी छोटी कलरफुल झाडं लावलेली, जी बघायला खूप सुंदर वाटत होती म्हणून तुम्हाला सुद्धा दाखवली. त्यानंतर आम्ही सगळेजण इथे जवळच एका हॉटेलमध्ये आलो जेवायसाठी. आणि झोका बघितला की त्यावर बसायचा मोह काही आवरत नाही आणि विराज काही बसायला मागत नव्हता. तर इथे आतमध्ये आलेल्या एंट्रन्सला बघा गणपती बाप्पाची किती सुंदर अशी मूर्ती होती. आणि एकूणच हे हॉटेल आतमधून सुद्धा खूप सुंदर होतं. त्यामुळे मी इथे काही व्हिडिओज वगैरे घेतले जे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि अशा प्रकारे मस्त सगळ्यांनी एकत्र विराजच्या आजीचा आणि मामाचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. त्यानंतर परत आजीकडे घरी न जाता आम्ही हॉटेलमधूनच दुपारी आपल्या घराकडे यायला निघालो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही इथे येऊन पोहोचलो. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग.